नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे. शेतकऱ्यांना आता 9व्या हप्त्याचे जे पैसे असणार आहेत ते डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. कधीपासून हे पैसे वाटप होणार आहेत, कोणती तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, अधिकृतरित्या शासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते अपात्र असणार आहेत, कोणते वगळले गेलेले आहेत, किती शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता 9वा हप्ता जो असणार आहे तो वितरित केला जाणार आहे. सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. ज्या शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचं वितरण झालेलं होतं, आता त्या शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याची ओढ लागलेली होती आणि तोच 9वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जाणार आहे. त्याची तारीख अधिकृतरित्या किती जाहीर करण्यात आलेली आहे ती तारीखसुद्धा आपण पुढे व्हिडिओच्या तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी कोणते पात्र असणार आहेत, कोणते अपात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे टाकले जाणार, कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाहीत आणि शेतकऱ्यांना हा क्रेडिट झाल्याचा मेसेज कोणत्या तारखेला येणार आहे, कोणत्या वेळेला येणार आहे आणि कोणत्या शेतकरी जे अपात्र शेतकरी असणार आहेत त्यांना कधी पडणार आहे, कोणती वेळ असणार आहे, सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. 9व्या हप्त्याची ओढ ज्या शेतकऱ्यांना लागलेली होती त्यांना 8वा हप्ता आलेला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे, कारण 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला होता त्याच शेतकऱ्यांना आता 9व्या हप्त्याचे पैसे वितरण होणार आहे. कारण 8व्या हप्त्याची जी यादी आहे 89 लाख शेतकरी पात्र होते, त्या 89 लाख शेतकऱ्यांच्याच खात्यात हे पैसे पडणार आहेत. 2,000 रुपयांचा जो लाभ वितरण होत असतो ते आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. परंतु आता त्याची तारीख जी जाहीर झालेली आहे, शासनानं महत्त्वाची अपडेट दिली, मंत्रिमंडळ बैठक घडलेली आहे. 2 उपमुख्यमंत्री आणि 1 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या मध्ये जी बैठक पार पडली त्यामध्ये महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. कारण याविषयी जी तारीख जाहीर झालेली आहे त्याचा GR कधी प्रसिद्ध होणार आहे, सर्व काही डिटेल माहिती या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे आणि तीच माहिती आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर आपण देणार आहोत. चला तर जाणून घेऊयात. नमो शेतकरी योजनेमध्ये 9व्या हप्त्याचे पैसे जी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, 2,000 रुपयांचा लाभ या योजनेमार्फत शेतकऱ्यांना दिला जात असतो. प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत, परंतु त्याचे मेसेज आता या दिवशी जमा होणार आहेत. कोणती तारीख असणार आहे, कारण महत्त्वाची जी तारीख घोषणा झालेली आहे 30 तारीख आणि शासनाकडून जी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे ती तारीख महत्त्वाची तर असणारच आहे. परंतु याविषयी अजून काही मुद्दे महत्त्वाचे सुद्धा असणार आहेत. कारण कोणते जिल्हे पात्र ज्या यादीमध्ये आहेत त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, आणि पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे वितरण होणार आहे, किती जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव जर यादीमध्ये असेल आणि जर तुम्ही हे काम 4 काम केले नाहीत, शासनानं नियमावली जाहीर केलेली आहे, जे 4 काम करायला सांगितलेले आहेत ते 4 काम करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे हप्ता वितरण होणार आहे. अन्यथा तुम्हाला हे पैसे पडणार नाहीत. त्यामुळे काळजी करू नका, परंतु हे 4 काम जे आहेत ते पूर्ण करावेच लागणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेची जी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे ती तारीख किती असणार आहे आणि या तारखेलाच पैसे वितरण होणार आहेत. आपण ती माहिती देणार आहोत. जी तारीख तुम्हाला सांगणार आहोत 30 तारीख महत्त्वाची असणार आहे आणि त्याच तारखेला हे पैसे वितरण व्हायला चालू होणार आहे. कारण आता शासनाकडून जाहीर तर करण्यात आलेलंच आहे, जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे, GR सुद्धा लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना जे 2,000 रुपये 8व्या हप्त्याचं वितरण झाले होतं, आता त्या शेतकऱ्यांना जे 89 लाख शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आता 9व्या हप्त्याचं वितरण सुद्धा टाकलं जाणार आहे. आणि PM किसान योजनेचे जे शेतकरी लाभार्थी असतात त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असतो. त्यामुळे या PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत ते पूर्णपणे एकच असतात. परंतु जे नमो शेतकरीचे पात्र लाभार्थी आहेत ते PM किसानचे लाभार्थी असले पाहिजेत. कारण या दोन्हीची सांगड बसवलेली आहे. PM किसानचा हप्ता पडल्यानंतर तीच जी लिस्ट असते ती राज्य शासन घेऊन आता त्याच आधारे पैसे टाकत असतं. त्यामुळे जे 22व्या हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला होता त्या शेतकऱ्यांना PM किसानचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पडलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता पडलेला आहे त्या शेतकऱ्यांना 9वा हप्ता सुद्धा पडणार आहे. त्यामुळे आता आपण महत्त्वाच्या अपडेटकडे वळणार आहोत आणि
तुम्हाला सांगणार आहोत कोणत्या तारखेला पैसे वितरण होणार आहे. महत्त्वाची गोष्ट सुद्धा, जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शासनाकडून कोणते जिल्हे जाहीर झालेले आहेत आणि या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे जी यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये 29 जिल्ह्यांचा समावेश आहे. पण यामध्ये तुमचं नाव आहे का? या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला लगेच पैसे पडणार आहेत, अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं. आणि या यादीमध्ये नाव आणायचं असेल तरी सुद्धा आपण सांगणार आहोत हे काम करा. कोणते 4 काम सांगितलेले आहे, शासनाने जे 4 काम सांगितलेले आहेत ते जर तुम्ही कंप्लीट केले, ते जर पूर्ण केले तर मात्र तुम्हाला राहिलेले हप्ते आणि नवीन जो येणारा 9वा हप्ता आहे तो सुद्धा टाकला जाणार आहे. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता आला नसेल किंवा PM किसानचा 22वा हप्ता आला नसेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता आनंदाची बातमी अखेर आलेली आहे. आणि त्या शेतकऱ्यांना हे 4 काम जे सांगणार आहोत ते काम केल्यानंतर तुम्हाला राहिलेले 8वा जरी आला नसेल, 22वा हप्ता जरी आला नसेल तरी सुद्धा हे 2ही हप्ते आणि 9वा हप्ता असे 3ही हप्ते जे आहेत ते तुमच्या खात्यात पडू शकतात. त्यामुळे हे काम करणं गरजेचं आहे. याची तारीख तुम्हाला तर आपण सांगणारच आहोत, पण 29 जिल्ह्यांची जी यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये आता तुमचा जिल्हा आहे का हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या दिवशी, सर्व शेतकऱ्यांना एकच ओढ लागलेली आहे की कोणत्या दिवशी हे पैसे वितरणास चालू होणार आहे, कोणत्या दिवशी हे पैसे वितरण चालू करणार आहे. शासनानं महत्त्वाची जी घोषणा केली ती नेमकी तारीख किती असणार आहे, या तारखेलाच पैसे वितरण होणार आहे. आणि महत्त्वाची अपडेट सुद्धा तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलोच आहोत. तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे राहिलेले सर्व हप्ते मिळण्यासाठी काय करावं लागणार आहे. राहिलेले सर्व हप्ते जर तुम्हाला पाहिजे असतील, तुमचा लाभ बंद झाला असेल तरी सुद्धा काळजी करू नका. तुम्हाला हे राहिलेले हप्ते प्लस तुम्हाला येणारा 9वा हप्ता हा सुद्धा पडणार आहे. परंतु त्यासाठी महत्त्वाचं काम पूर्ण करायचे आहेत. कोणते काम आहेत तर पहिलं काम करून घ्यायचंय. ज्या शेतकऱ्यांना लाभ येत नसेल किंवा पुढील लाभ पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांनी हे 4 काम करून घेणं गरजेचं आहे. पहिलं काम आहे आधार लिंक करून घेणं. आधार जर लिंक नसेल, बँक अकाउंटला आधार लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे येत नसतात. त्यामुळे आधार लिंकिंग करून घेणं गरजेचं आहे. आधार सेडिंग असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट करायची आहे बँक खात्याची तपासणी. आणि बँक खाते तपासणी जर क्लिअर असेल तर मात्र तुम्हाला हा 9वा हप्ता येणार आहे, अन्यथा तुम्हाला हा सुद्धा हप्ता येणार नाही. आणि KYC करणं गरजेचं आहे. KYC पूर्ण करून घ्यायची. जमिनीची नोंद जी तपासणी आहे, लँड सीडिंग, ती सुद्धा कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्या शेतकऱ्यांना सुद्धा हे 4 ज्या नियम दिलेले आहेत त्या नियमांच्या आधारेच आता 9व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. आणि हे 4 जर 4 अटी पूर्ण केल्या तर प्रलंबित हप्ते थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. सर्व पैसे तुमच्या खात्यात टाकण्यास पूर्णपणे शासनानं मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे काळजी करू नका. परंतु आता महत्त्वाच्या अपडेटकडे आपण वळणार आहोत. आणि तीच अपडेट कोणती असणार आहे तर नमो शेतकरी आणि PM किसान योजना यामध्ये सरकारने 4 नवीन नियम जाहीर केलेले आहेत. कोणते 4 नवीन नियम आहेत ते महत्त्वाचे ठरणार आहेत. आता फक्त या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नियम जाणून घेणं गरजेचं आहे. आणि याच हप्त्याच्या निकषानुसार आता हप्ता टाकला जाणार आहे 9वा. त्यामुळे आता कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि कोणते अपात्र ठरणार आहेत या 4 नियमांच्या आधारे ठरणार आहे. पहिली गोष्ट, जमिनीची नोंद अद्ययावत करणे किंवा असणे आवश्यक आहे. जमिनीची नोंद म्हणजे लँड सीडिंग 7/12 उतारा तुमचा फार्मर ID ला जॉईंट असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे KYC. ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नसेल त्यांना हा हप्ता टाकला जाणार नाही. जर KYC पूर्ण केली तरच हप्ता पडणार आहे. तिसरा नियम शासनानं जाहीर केलेला आहे, बँक खाते आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. आधार सीडिंग असणं तुमचं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे आता वगळली जाणार आहेत. कोणते अपात्र लाभार्थी आहेत ते सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. शासनाकडून या 4 नियमांची जी यादी आहे ती अखेर जाहीर करण्यात आलेली आहे. आता आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यात जे पडणार आहेत ते आता तुम्हाला याच यादीच्या आधारे समजणार आहे की आपल्या खात्यात पैसे येणार की नाही. महत्त्वाचे 4 जे नियम आपण जाणून घेतले त्या 4 नियमांच्या आधारे पुढील आता ही लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. 25 जिल्हे नाही तर
त्यामध्ये 4 जिल्हे ॲड झालेले आहेत. 29 जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि 29 जिल्ह्यामध्ये निधी वाटप सुरू करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. 9वा हप्ता जाहीर झाला, त्याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आणि ती तारीखसुद्धा पुढे गेल्यानंतर आपण पाहणारच आहोत. काळजी करू नका, तारीख आपण तुम्हाला सांगणार आहोत. परंतु त्या अगोदर आपण पाहणार आहोत ज्या 25 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला होता त्यामध्ये अजून 4 जिल्ह्यांची वाढ झालेली आहे आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचे काम सुरू होणार आहे. लवकरच तुमच्या जिल्ह्यातही वितरण चालू होणार आहे, काळजी करण्याची गरज नाही. परंतु जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेणार आहोत. कोणते जिल्हे असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात हे पैसे टाकले जाणार आहेत. पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा, नंतर आहे सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, इकडे आहे नंदुरबार, धुळे, सातारा, सांगली, कोल्हापूर, इकडे सोलापूर आहे, अहमदनगर आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, नंदुरबार आहे, इकडे गोंदिया आणि चंद्रपूर आणि वर्धा, गडचिरोली एक आहे. या जिल्ह्यांमध्ये महत्त्वाची म्हणजे 9व्या हप्त्याचं वितरण डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून टाकलं जाणार आहे आणि हेच पैसे कधी पडणार आहेत त्याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 9व्या हप्त्याची आनंदाची बातमी आपण देणार आहोत आणि त्याच बातमीच्या आधारे तुमच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून 2,000 रुपये जमा होणार आहेत. कोणते शेतकरी पात्र आणि कोणते अपात्र ही आपण महत्त्वाची तारीख पाहत आहोत. महत्त्वाची जी तारीख आहे 25 एप्रिलला हे पैसे वितरणात चालू होणार आहेत आणि त्या दिवशी 2,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात टाकले जाणार आहेत. महत्त्वाची तारीख आणि महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे आनंदाची अपडेट पाहिल्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा करून घ्या. हाईप केल्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक